काय बोलतोस काय गावात सगळीकडे हाच विषय चालू आहे. सगळेजण आपापसात बोलतायत, पण देवाच्या पैशाबद्दल आणि दागिन्यांबद्दल बोलायला कोणीच तयार नाही. पण मी काय म्हणतो, समजा जर सरकार आलंच नाही तर ह्या देवाच्या पैशाचं दागिन्याचं करायचं काय? कोणाकडे मागायचे? कोणाकडे म्हणजे वाड्यातल्या लोकांकडे. आता पैसे कुठनं गेले? वाड्यातनं ना, मग वाड्यातल्या लोकांकडेच पैसे मागणार. हो पण काय? अरे समजा घरातला एखादा माणूस मेला तर त्याचं कर्ज फेडतं कोण? घरचेच ना. तसंच आहे. दादानू सज्जन दादांका बघलाय काय? का काय झालं विठोबा? का बस वाड्यावर येले नाहीत ते. का रात्री व्यंकटेश खोतांच्या घरी जाताना पाहिलं होतं? बरं असा मी बघते त्यांका. पाहिलंच, आता वाड्यातले लोक पण एका पाठोपाठ एक गायब व्हायला लागले. या आनंदीबाई बोलते ना तेच खरं आहे. असं जर असेल तर सरकारने आपल्याला इतकं वर्ष फसवलं म्हणायचं. फसवलं? अरे आपणच फसलो म्हण. इथं घरच्यांवर विश्वास नाही तर हे सरकार कोण? सज्जन दादा सर. सज्जन दादा, सज्जन दादा हाय सर, काय करतास तुम्ही? अहो तुम्ही वाड्यावर नाही म्हणून नुसती रडारड चालली. तुम्ही वाड्यावर चला आधी. हो ठीक आहे, तू एक काम कर, तू हो पुढे, मी येतो. नाही नाही, या बघा मका माहिती आहे तुम्ही नाही येतलो. या बघा तुम्ही मागण्यात चला बघू. अरे येतो म्हणून सांगितलं ना तुला. तू हो पुढे, गावातून काय करू, मार खाऊ लोकांचा. तू एक काम कर, तू जा, मी येतो. कित्येक मारतले तुमका ते? कित्येक मारताय काय? सरकार देवाचे पैसे घेऊन पसार झाले. तुमचा फार विश्वास ना त्यांच्यावर. जरा काय झालं की अक्कादाना सांगितलं का? अक्कादाना विचारलं का? तुमच्या तोंडाला पाण्यापासून अक्कादा गेले देवाचे पैसे घेऊन. गावात आलो तर गावकर धरून मारतील. तू जा, मी येत नाही. या बघा तुमका काय बोलूच ना ता बोला. तुम्ही वाड्यावर चला बघू आधी. अरे नाही, चला. नाही मी येणार नाही. तुझा तो एक काम कर, तुझा, मी येतो मागणं. हा पण चला. दादानू या व्यंकटेश काकांच्या घरात टाळा गेलेत काय सगळे? मला सांगून गेलेत का? तुला काय करायचंय? तुला सांगितलं तुझा, मी येतो. हा तुझा बिगिन या. अरे बिगिन येतो रे, जा लवकर. हा सज्जन व्यंकटेशकडे काय करतोय? म्हणजे वाड्यातनं निघून सज्जन व्यंकटेश काकांकडे कशासाठी? नक्कीच काहीतरी काळं बेर आहे. हो, म्हणजे अक्कादा वाड्यातून गायब झाल्यानंतर सज्जनचं गायब होणार आणि तो काकांकडे जाऊन बसणार. नेमका काय प्रकार आहे हा? अक्कादांना गायब करायला सज्जनने व्यंकटेश काकांना तर मदत केली नसेल ना? शक्यता नाकारता येत नाही. विठवा, आपण व्यंकटेशकडे जाऊन येऊया. चल. काय उपयोग नाही. थंय टाळा असा बहुतेक बायको पोरंगा घेऊन पसार झालेत. आता तर मला खात्री झाली की अक्कादांना गायबच केलं गेलं, आणि तेही व्यंकटेश काकांनी. चित्रा, अक्कादांना गायब करण्याची कोणाची हिंमत नव्हती. अरे पण त्यांना खोटं नाटं सांगून फसवलं गेलं असणार. ते शक्य नाही याचे. एक मिनिट. तुम्ही अशा तऱ्हेने तर्क लढवताय की जणू अक्कादा या वाड्यावर पुन्हा येणारच नाहीयेत. व्यंकटेशनी त्या सरकारला काही केलेले नाही.